नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्जुन सायली दोघेजण कोल्हापूरला निघालेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मामा, आम्ही दोघेजण जरा कोल्हापूरला जाऊन येतो. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, कोल्हापूरला? अरे, असं म्हणतोय जसं काय मार्केटमधून भाजी आणायला चाललंयस. आम्ही कोल्हापूरला चाललोय. अरे, कोल्हापूर काय जवळ आहे का इतकं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, नाही आजी, अगं आम्ही असे जातो आणि असे येतो, जास्त वेळ नाही लागणार आम्हाला. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अर्जुन, अरे पण तुमचं अचानक कोल्हापूरला काम तरी काय आहे? कशाला जाताय तुम्ही कोल्हापूरला? तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई, अहो कृष्ण जन्माष्टमीला पूर्णाजीने सांगितले की आपल्या कृष्णासाठी नवीन दागिना हवाय ना, म्हणून आम्ही विचार केला की कोल्हापूरला जाऊन चांदेकर ज्वेलर्समधून नवीन दागिना खरेदी करायचा. त्यासाठी आम्ही कोल्हापूरला चाललोय. तेव्हा पूर्णाजी म्हणते की चांदेकर ज्वेलर्स म्हणजे कोल्हापूरचे ते भालचंद्र चांदेकर यांच्याकडूनच ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की भालचंद्र चांदेकर? नाही नाही, अद्वैत चांदेकर यांच्या ज्वेलरी शॉपमधून आम्ही दागिना खरेदी करणार आहोत. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अरे तेच चांदेकर, म्हणजे अद्वैत चांदेकर भालचंद्र चांदेकर यांचे नातू, बरोबर ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हां हां, असू शकतं, म्हणजे आबांचं नाव भालचंद्र चांदेकर असू शकतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, अरे भालचंद्र चांदेकर आहे ना, तो माझा वर्गमित्र भाल्या. आम्ही दोघेजण एकाच क्लासमध्ये होतो. तेव्हा इथे आता वर्गमित्र असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय? भाल्या वर्गमित्र? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो. तेव्हा कल्पना म्हणत असते, पूर्णाई, अहो पण तुमच्याकडून कधी तुमच्या मित्रांबद्दल आम्ही ऐकलं नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना आम्ही एकाच वर्गामध्ये होतो, तेव्हापासूनची ओळख आहे. आता काही जास्त बोलणं होत नाही, कधीतरी एखादा फोन होतो, आता आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अर्जुन, तू कोल्हापूरला चाललंयस तर भाल्याला सांग आम्ही विचारलं म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी भाल्याला सांगतो की पूर्णाजीने विचारलं म्हणून. तेव्हा पूर्णाजी त्याच्याकडे बघायलाच लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बरं, सॉरी सॉरी, मी आजोबांना सांगतो की पूर्णाजीने विचारीत सांगितले म्हणून. मग तर झालं, निघू आता आम्ही कोल्हापूरला जायला, असं म्हणून तो बाय करून पूर्णाजीला आणि कल्पनाला आता निघालेला असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, खरं तर आज पूजेला खूप लोक येणार होते. सायली आणि अर्जुन असते तर बरं झालं असतं. सायलीची मदतच झाली असते ना आपल्याला. पण जाऊ दे, कधी नव्हा ते दोघेजण नवरा बायको एकत्र बाहेर चाललेत, म्हणून मी तिला थांबवलं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस आणि मानसी दोघेजण छायाकडून बातमी मिळवायला आलेले असतात. तेव्हा छाया इथे जेवायला बसलेली असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की चला, छाया एकटीच बसले, आपण तिच्याकडून माहिती गोळा करूया. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही नको, ते शांतपणे आता नाश्ता करायला बसल्यात, त्यांना पोटभर नाश्ता करू द्या. हा एकच वेळ असतो जेव्हा इथे गायत्री वहिनी त्यांना काही बोलत नाही. त्यांना नाश्ता करू द्या, आपण नंतर येऊया चला. तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा, तिला त्रास न देता सुद्धा आपण तिच्याकडून माहिती गोळा करू शकतो. तेव्हा इथे मानसी आणि तेजस बोलत असताना छायाचं लक्ष जातं आणि छाया म्हणते, काय रे, तुम्ही दोघंजण इथे काय करताय? तुमचं काही काम होतं का? तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की छाया, अगं माझ्या पोटामध्ये ना तुझ्यासाठी खूपच जास्त कौतुक साचलंय. कधी एकदा तुझ्यासमोर असं ओकतोय ना, असं मला झालंय. तेव्हा छाया म्हणते, काय? तेव्हा तेजस म्हणत असतो, नाही गं, खरंच तुझं मला खूप कौतुक करावंसं वाटतंय, म्हणून तर मी इथे आलो आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की छाया, तू इतकी साधीभोळी चांगली, तू तुझ्या बहिणीला कसं झेललंस गं इतक्या वर्ष? नाही म्हणजे मी तर बाबा तिला 2 ताससुद्धा झेलू शकत नाही, तू तर इतकी वर्ष तिला झेललेस. तेव्हा छाया पटकन म्हणते, नाही, मी कुठे लहानपणापासून तिच्याबरोबर होते, मी तर तिच्याबरोबर नव्हतेच ना, मी तर मावशीकडे होते, कुमुद मावशीकडे. तेवढ्यातच तिथे गायत्री येते आणि म्हणत असते, छाया, काय बोलतेस तू? आणि इथे नाश्ता करतेस की यांच्याबरोबर टाईमपास करतेस? हे बघ, तुझं झालं असेल तर चल, मला तुझ्याबरोबर काम आहे. माझे जे ब्लाऊज शिवायला टाकलेत ना, ते घेऊन ये बरं टेलरकडून, जा लवकर. तेव्हा छाया म्हणते, हो दीदी, हे काय माझं झालं आहे, मी लगेचच जाते आणि तुझे ब्लाऊज घेऊन येते. असं म्हणाल्यानंतर इथे गायत्री आता छायाला, तेजस आणि मानसीला काहीसुद्धा सांगू देत नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे बघा, आता छाया सगळं काही बोलली असती, पण या गायत्री वहिनी आल्या ना, पण काही काळजी करू नका, येऊ दे छायाला, लगेच तिच्याकडून सत्य वधून घेतो की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे तेजस आणि मानसी दोघेजण छायाच्या रूमच्या इथेच थांबलेले असतात.
त्यानंतर इथे कोल्हापूरला निघण्यासाठी आता अर्जुन आणि सायली दोघेजण बाहेर आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीचं त्यांच्या गाडीकडे लक्ष जातं. तर इथे गाडीच्या काचेवरती आता लिहिलेलं असतं, तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर, असं त्याच्या गाडीच्या समोरच्याच काचेवरती लिहिलेलं असतं. तेव्हा सायली ते सगळं वाचते. तिला खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काम त्या महिपतचं आहे असं तिला वाटतं. तेव्हा ही आता अर्जुनला दिलेली दुसरी धमकी असते. याआधी जेव्हा अर्जुन सायली दोघेजण पूजेला बसलेले असतात, तेव्हा काचेमधून काही लोकांनी दगड्या फेकून मारलेल्या असतात आणि ते लोक पळून गेलेले असतात. आता सुद्धा त्याच लोकांनी इथे हे सगळं केलं असेल असं सायलीला वाटतं. तेव्हा सायली म्हणत असते, अहो म्हणजे हे बघा, तुम्हाला महिपतने पुन्हा धमकी दिली, तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर म्हणून. हे काम आहे ना त्या महिपतचंच आहे, त्यांनीच केलं असेल ते. म्हणजे त्याच्या मुलीला आता तुम्ही शिक्षा करून दिली आहेत ना. साक्षी जेव्हापासून जेलमध्ये गेले तेव्हापासून हा महिपत खूपच जास्त चिडला आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला सारख्या सारख्या अशा धमक्या देतोय. अहो तो काही करू शकतो, तो किती क्रूर आहे तुम्हाला माहिती आहे ना. मला त्या महिपतची खूप जास्त भीती वाटते. तो सारखाच तुम्हाला धमकी द्यायला लागल्यानंतर कसं होणार. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रेक्षकांनो इथे आता कला आणि अद्वैतला पूजाचा पत्ता मिळालेला असतो. पूजाला त्या लोकांनी शोधून काढलेलं असतं आणि एका सेफ ठिकाणी आणून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे पूजा घाबरत असते आणि कलाला म्हणत असते की मला सोडून कुठेही जाऊ नकोस. तेव्हा कला म्हणते, हे बघ, राहुलला आता शिक्षा द्यायची आहे ना, मग तू थोडा वेळ इथे आमची वाट बघ. इथे राहुल पोचू शकणार नाही, तेव्हा तू इथे थांब, आम्ही तुला लवकरच इथून घेऊन जाऊ. आणि पूजाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेले असते. त्यानंतर अद्वैत कला घरी आलेले असतात. तेव्हा आबा म्हणत असतात, अद्वैत कला कुठे होतात तुम्ही? कधीपासून आम्ही तुम्हाला फोन करतोय, पण तुम्ही आमचा फोनच घेतला नाही. तेव्हा अद्वैत आणि कला म्हणत असतात की आबा, महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ऑफिसमध्ये थांबावं लागलं होतं. पण काळजी करू नका, आता सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की असे न सांगता निघून जाताना जीवाला घोर लावता तुम्ही दोघेजण. आता चला बरं, फ्रेश होऊन घ्या आणि नाश्ता करून घ्या. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर, अरे हे बघ ना, सायलीचे 15-16 मिस कॉल आलेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, काल मला अर्जुनने सुद्धा फोन केला होता. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर, अरे मला असं वाटतं अर्जुन भाऊजी आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मदत करतील. त्यांचा सल्ला आपल्याला घ्यायलाच हवा. त्यांचा सल्ला आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा असेल. मी सायलीला फोन करते आणि तिच्याबरोबर बोलून घेते. तेव्हा इथे आता नैनाने बोलणं ऐकलेलं असतं आणि नैना इथे राहुलला आता फोन करायला जात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन पाणी घेऊन येतो आणि स्वतःची गाडी धुवून काढतो. काचेवरती संपूर्ण पाणी मारतो आणि जे काही लिहिलेलं असतं ते सगळं निघून जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता हे बघ, पाण्याने सगळं काही धुवून स्वच्छ झालं ना, ती धमकीसुद्धा निघून गेली. अशा धमक्यांना सिरियसली घ्यायचं नसतं. तेव्हा सायली म्हणत असते, काय हो, तुम्ही अशा गोष्टी गंभीरतेने का घेत नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण त्या सिरियसली घ्यायच्याच नसतात. अगं अशा धमक्या कितीतरी लोक आपल्याला देणार, म्हणून काय आपण त्या धमक्यांना घाबरत घरीच बसून राहायचं असतं का? अगं त्या लोकांना जर मला काही करायचं असतं तर ते समोर आले असते ना, असं दगड फेकून किंवा माझ्या गाडीच्या काचेवरती लिहून मला कुणी धमकी दिली असती का? पण त्या लोकांमध्ये धमकच नाही आहे, म्हणून तर ते लोक असं काहीतरी करतायत ना. आणि बायको जाऊ दे, जे काही होईल ते आपण नंतर बघू, त्या गोष्टींना आपण सामोरं जाऊ. पण आता कितीतरी दिवसानंतर आपण दोघेजण छान असे लाँग ड्राईव्हला चाललो आहे ना, मग आता तू खुश राहा ना, प्लीज स्माईल कर, प्लीज स्माईल. आणि आपण दोघेजण छान इथे लाँग ड्राईव्हला जातो आहे, तर मला तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल हवी, भीती नाही. तेव्हा इथे सायलीसुद्धा अर्जुनसाठी स्माईल करते. त्यानंतर दोघेजण आता गाडीमध्ये बसतात आणि कोल्हापूरला जायला निघतात. जेव्हा अर्जुन सायलीची गाडी निघते तेव्हा इथे महिपतची माणसं त्यांचा पाठलाग करत असतात. तो माणूस म्हणत असतो, चला रे, गाडीचा पाठलाग करा, अजिबात गाडी नजरेआड झाली नाही पाहिजे, या गाडीचा आता पाठलाग व्यवस्थित झाला पाहिजे, असं इथे तो माणूस म्हणत असतो. आणि अर्जुनची गाडी निघाल्यानंतर त्या गुंड लोकांची गाडी त्यांच्या गाडीच्या मागोमाग निघालेली असते.
तर इथे आता देवी आईची पूजा सुरू होते. इथे अन्नपूर्णा ट्रस्टमधले कितीतरी लोक पूजेसाठी आलेले असतात. सायली अर्जुन कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. त्यामुळे इथे घरातले सर्वजण पूजेला सुरुवात करतात. प्रताप काका आता शंख वाजवत असतात. पूर्णाजी कल्पना यांनीही आता पूजेची जबाबदारी घेतलेली असते. त्यामुळे इथे अर्जुन सायली दोघेजण निघालेले असतात आणि पूर्णाजी देवी आईकडे मागणं मागत असते की अर्जुन सायली दोघेजण बाहेर गेलेत, त्यांच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नका. त्यामुळे आता देवी आईची पूजा चालू असताना अर्जुन इथे ड्राईव्ह करत असतो. सायलीला कलाचा फोन येतो. तेव्हा सायली म्हणते, हां कला बोल ना. तेव्हा कला म्हणते, सॉरी गं सायली, तू फोन केले होतेस ना, मला तुझा फोन उचलता आला नाही. तेव्हा सायली म्हणते, हो गं काय झालं? असं कधी होत नाही की तू फोन उचलत नाहीस, पण फोन का नाही उचललं? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा कला म्हणते, नाही गं, आमचा राहुल आणि राहुलबद्दलची सगळी माहिती कला सायलीला सांगते. राहुलला आता रंगेहात पकडायचा आहे. पूजाला त्याच्या तावडीतून वाचवलं आहे, पण त्याला आता रंगेहात पकडायचं आहे. तेव्हा सायली म्हणत असते, हे बघा, आमची तुम्हाला नक्कीच मदत होईल. आम्ही कोल्हापूरला येतोय ना दागिना खरेदी करायला. कृष्ण जन्माष्टमीसाठी नवीन दागिना खरेदी करायचा आहे. त्यासाठी आम्ही तुमच्या इथून चांदेकर ज्वेलर्समधून तो दागिना खरेदी करणार आहोत आणि आम्ही तिथे आल्यानंतर राहुलला पकडायला आम्ही सुद्धा तुमची मदतच करू, असं सायली म्हणत असते. तेव्हा इथे कला म्हणते, ठीक आहे, तुम्ही या, मी आणि चांदेकर आम्ही दोघेजण तुमची वाट बघतोय. त्यानंतर इथे राहुल आता पळून जायला निघालेला असतो, कारण राहुलला कळलेलं असतं की कलाने पूजाला वाचवलंय. त्याच्यामुळे आता सगळे पुरावे त्याच्या विरोधात असतील, म्हणून तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जात असतो. तर इथे सायली अर्जुनसुद्धा त्याच बाजूने निघालेले असतात. दोघांच्याही गाड्या आता समोरासमोर येणार असतात. तेव्हा इथे देवी आईच्या समोर जो दिवा लागलेला असतो तो दिवा आता फडफड करत असतो. त्यामुळे इथे पूर्णाजी आणि कल्पना दोघेजणी घाबरलेल्या असतात. जेव्हा अर्जुनची गाडी आता येत असते तेव्हा महिपतच्या गुंडांनी तिकडे एक मोठा दगड दरडीवरती आणून ठेवलेला असतो आणि त्या दगडाला आता त्यांनी धक्का दिलेला असतो. तेव्हा तो दगड डोंगरावरून गडगडत आता गाडीवरती येणार असतो. तेव्हा एका बाजूने राहुल तर दुसऱ्या बाजूने अर्जुन येत असतो. दोघांच्याही गाड्या आता बरोबरीने पास होणार असतात आणि तेवढ्यातच तो दगड आता खाली उतरलेला असतो. दगड खाली आल्यानंतर इथे आता राहुल स्वतःला वाचवायला जात असतो आणि अर्जुन इथे स्वतःला. दोघांच्याही गाड्या कट मारून एकमेकांच्या बाजूने आता निघून जातात. अर्जुनची गाडी आता सेफली पुढे जाते आणि इथे राहुलची गाडी मात्र त्या दगडाला घासून गेल्यामुळे ती झाडाला जाऊन ठोकते. झाडाला जाऊन ठोकल्यानंतर राहुलच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि राहुल तिथल्या तिथे बेशुद्ध झालेला असतो. तर इथे गाडी आता खूपच जास्त वेगाने गेल्यामुळे सायली खूपच जास्त घाबरते. सायली म्हणत असते की वाचवा वाचवा, मला वाचवा. तेव्हा अर्जुनने गाडी थांबवलेली असते. अर्जुन म्हणतो, बायको बायको आपण ठीक आहोत, प्लीज घाबरू नकोस बायको, शांत हो. तेव्हा इथे सायली आता मागे पुढे बघत असते आणि तिला 20 वर्षांपूर्वीचा भूतकाळ आठवतो, ज्या वेळेला त्यांच्या गाडीचा असाच अपघात झालेला असतो आणि त्यावेळेला एक खूप मोठा ट्रक त्यांच्या गाडीच्या मागे वेगाने येत असतो आणि त्याच ट्रकने त्यांच्या गाडीला इथे धक्का देऊन आता दरडीमध्ये पाडलेलं असतं. तो प्रसंग तिच्यासमोर तसाच्या तसा उभा राहतो. म्हणजे इथे आता 20 वर्षांपूर्वी जे काही घडलेलं असतं ते आता सायलीला इथे आठवलेलं असतं. सायली म्हणते, गाडी गाडी आपली गाडी खाली पडली. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही बायको नाही, सगळं काही ठीक आहे सायली, प्लीज शांत हो, आपण ठीक आहोत. आणि अर्जुन इथे सायलीला शांत करतो, तिला पाणी प्यायला देतो. सायलीसुद्धा इथे घाईघाईने आता पाणी पित असते. तिचा जीव गुदमरत असतो, तिला इथे कोंडल्यासारखं वाटत असतं. तेव्हा ती इथे आता दम टाकायला सुरुवात करते. तेव्हा अर्जुन तिला पाणी प्यायला देतो आणि शांत करत असतो. तेव्हा इथे पूर्णाजी जो दिवा आता फडफड करत असतो देवी आईच्या समोरचा, तो आपल्या हाताने आता व्यवस्थित स्थिर करण्याचा प्रयत्न करत असते आणि पूर्णाजी म्हणत असते की देवी आई, अर्जुन आणि सायली दोघेजण कामानिमित्त बाहेर गेलेत, प्लीज त्यांच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नका. माझी नात सून आणि माझा नातू यांना सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप घरी येऊ दे, असं आता पूर्णाजी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आपल्या गाडीतून बाहेर उतरलेला असतो आणि तो सायलीला सुद्धा बाहेर काढतो. तो म्हणत असतो की शांत हो, शांत हो, घाबरू नकोस, आपण एकदम सेफ आहोत. आणि तेव्हा इथे सायली आता बाहेर येते आणि पाणी पित असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, घाबरायची गरज नाही आहे, आपण दोघेही सेफ आहोत, बघ आपण ठीक आहोत ना. तेव्हा इथे सायली म्हणते, तो दगड आणि ती दुसरी गाडी
तेव्हा अर्जुन म्हणतो ती दुसरी गाडी तर तिथे झाडाला धडकली आहे. तेव्हा अर्जुन सायली दोघेही आता त्या गाडीमध्ये कोण आहे ते बघायला येतात. अर्जुन जेव्हा गाडीचा दरवाजा उघडतो तर त्याच्यामध्ये राहुल असतो. तेव्हा इथे राहुलला बघितल्यानंतर इथे आता सायली म्हणत असते, हा राहुल तर कलाचा धीर आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हो ना, हा राहुल कलाचा धीरच आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, याचा अर्थ हा राहुल त्याचं भांडं फुटल्यानंतर काय पळून जात होता का? तेव्हा अर्जुन म्हणतो, कदाचित हो, तो पळूनच जात होता, पण आता त्याला आपण पळून जाऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली असते. आता शेवटीला अर्जुन वकील आहे. गुन्हेगाराला कसं पकडायचं आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची हे अर्जुनला बरोबर माहिती असतं. त्यामुळे अर्जुन आता राहुलला आपल्याबरोबर घेऊन जायचं आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची हे त्याने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इथे महिपतचा फोन आल्यानंतर महिपत विचारतो, काय रे, झालं का त्यांचं काम? तेव्हा त्याचा माणूस म्हणत असतो की साहेब, काम तर झालंच होतं, तो अर्जुन गेलाच असता आज, पण एक गाडीमध्ये आली आणि त्या गाडीला दगड धडकला आणि अर्जुन आणि त्याची बायको दोघे जण वाचले. तेव्हा महिपत इथे खूपच जास्त चिडलेला असतो. तर प्रेक्षकांनो इथे आता तेजस म्हणत असतो की छायाकडून आता मी बरोबर सत्य बदलून घेतो, तुम्ही बघाच बरं. तेव्हा इथे आता रॅपिड फायरसाठी तेजस आणि मानसी दोघे जण बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे छाया येते. छाया म्हणते, ताई अगं मी तुझे टेलरकडून ब्लाऊज घेऊन आली आ. तेवढ्यातच इथे तेजस आता विचारत असतो, आवडता रंग, आवडता फळ, आवडतं गाणं, हे सगळं आता तेजस मानसीला विचारत असतो. तेव्हा छाया म्हणते, तुम्ही दोघेजण काय खेळताय? तेव्हा मानसी म्हणत असते की आम्ही रॅपिड फायर खेळतोय. बघा ना छायाताई, तेजसला माझी आवड निवड माहितीच नाही आहे, म्हणून आता ते मला विचारतायत की मला काय काय आवडतं काय काय नाही, आणि मी रॅपिड फायरमधून त्यांना उत्तरं देते. तेव्हा छाया म्हणते, हो का, मग मलासुद्धा हा गेम खेळायचा आहे. तेव्हा तेजस म्हणतो, छाया तुलासुद्धा हा गेम खेळायचा आहे का? मग ठीक आहे, मी आता तुला प्रश्न विचारतो आणि तू त्याची मला उत्तरं दे. तेव्हा इथे तुझा आवडता रंग, तुझी शाळा आणि तू कुठे राहायचीस ते सगळं तेजस विचारतो आणि तुला काय नाही आवडत ते सुद्धा विचारलं जातं. तेव्हा ती म्हणते की आमच्या घराच्या मागे ना एक जोरात नुसता भोंगा वाजायचा, ते मला अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमचं घर कुठे होतं? तेव्हा पनवेल स्टेशनच्या मागे, असं ती आता म्हणते. तेव्हा त्या ठिकाणी आता कुमुद मावशी राहत असेल हे तेजसला समजलेलं असतं. छायाकडून त्याला जे उत्तर हवं असतं ते त्याला मिळालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसी आता तेजसचं खूप कौतुक करते, कारण तिला कुमुद मावशीच्या घरचा ॲड्रेस मिळालेला असतो. त्याचबरोबर इथे आता अर्जुन म्हाताऱ्याचं सोंग घेऊन तिथे येतो. त्याने राहुलला एका रूममध्ये ठेवलेलं असतं आणि तो म्हणतो की बाबा तुझा अपघात झाला होता रे, म्हणून तुला इथे घेऊन आलो मी बेटा, कसं आहेस तू, बरं आहेस ना? तेव्हा राहुल म्हणत असतो, हो का, तुम्ही मदत केलीत का माझी, त्यासाठी थँक्स, हे घ्या पैसे ठेवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, तुझे पैसे, तुझी गाडी आणि तुझं काय करायचं आहे ते तू कर. तेव्हा इथे पूजाने फोन केलेला असतो. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, काय गं ये, आता पळून गेलीस ना, मग आता मला फोन का केलायस तू? तेव्हा पूजा म्हणत असते की राहुल हे बघ, मी पळून जरी गेले असले ना तरीसुद्धा मला माहिती आहे तू मला शोधून काढशील, म्हणून मी तुला म्हणते की मला थोडेसे पैसे दे, मी इथून दूर कुठेतरी निघून जाते, मग मी तुझ्याबद्दल कुणाला काही सांगणार नाही आहे. तेव्हा राहुल म्हणतोय, गप्प बस, ती कला आहे ना तिकडे, त्या कलाने तुला तिथून सुखरूपरित्या घेऊन गेली आणि आता तिनेच मला फोन करायला सांगितलं आहे ना, बरोबर ना? तेव्हा इथे आता पूजा म्हणत असते, नाही नाही, मी खरंच सांगते, मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. तू एक काम कर ना, मॉलच्या समोर मी तुझी वाट बघते, तू तिथे मला पैसे द्यायला ये, पैसे दे, मग मी निघून जाईन. तेव्हा राहुल म्हणतो, बरं ठीक आहे, मॉलच्या तिथे तू माझी वाट बघ. त्यानंतर अर्जुन म्हणतो की चला, मला जे हवं होतं अगदी तसंच घडलं आहे. तेव्हा इथे अर्जुनलासुद्धा कळलेलं असतं की राहुल कुठे जाणार आहे आणि त्याच्या कुटुंबियांनासुद्धा कळलेलं असतं, कारण इथे कला आणि अद्वैत यांनीच पूजाला राहुलला फोन करायला सांगितलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता पूजा पैसे घेण्यासाठी आलेली असते आणि राहुलसुद्धा तिथे पैसे घेऊन येतो, पण राहुल आता तिला पैसे देत नाही. त्याने ती बॅग रिकामी आणलेली असते आणि तो इथे पूजाला पकडून घेऊन जाणार असतो, पण इथे पूजा आता एका ठिकाणी लपायला येते आणि त्या ठिकाणी राहुलसुद्धा येतो. तेव्हा पुढील भागामध्ये त्या ठिकाणी पूजा नसते, त्या ठिकाणी कला उभी असते आणि संपूर्ण चांदेकर कुटुंब आणि इथे अद्वैत, अर्जुन सायलीसुद्धा असतात. तेव्हा राहुल आता कलाला पकडतो
घाबरतो आणि म्हणतो, चला मागे व्हा सगळेजण, मागे व्हा. आणि तो कलाला आता म्हणतो कसं, की अद्वैत मागे हो, नाहीतर तुझ्या बायकोला मारून टाकेन, तिला गोळी मारेन. आणि इथे राहुल कलाला एका ठिकाणी गोडाऊनमध्ये आता किडनॅप करून ठेवतो. तिचे हात बांधतो, तिचे पाय बांधतो आणि एका गोडाऊनमध्ये तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं. पूजाला वाचवता वाचवता आता कला स्वतःच राहुलच्या तावडीमध्ये अडकलेली असते. तर एका बाजूला कुमुद मावशी असते आणि एका बाजूला कला असते. तर इथे राहुल त्याचबरोबर गायत्री आणि महिपत तिघेच जण एकत्र आलेले असतात. महिपतला अर्जुन सायलीला मारायचं असतं, गायत्रीला कुमुद मावशीला आणि इथे राहुलला कलाला मारायचं असतं. त्यामुळे इथे आता 3 व्यक्ती एकत्र आलेले असतात. तर इथे अर्जुन आणि सायली त्याचबरोबर अद्वैत हे तिघेही जण कलाला शोधत शोधत आलेले असतात आणि एका ठिकाणी येऊन तिचा नंबर ट्रेस करत असतात. आणि त्या ठिकाणी आता अद्वैत कला आलेले असतात आणि इथे अर्जुन तिला कला अशी हाक मारतो. अद्वैतसुद्धा कला ओरडत असतो आणि सायलीसुद्धा. तिघेही जण आता एकसाथ कलालाच आवाज देत असतात आणि कलाला शोधण्यासाठी तिघेजण आता जीवाचं रान करत असतात. आता लवकरच राहुलच्या तावडीतून हे तिघेजण मिळून कलाला शोधून काढणार आणि राहुलला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार हे मात्र नक्की.